पोलिसांच्या निषेधार्थ सावळज बंद. राष्ट्रवादीचे रोहित पाटील यांचा पोलीस ठाण्यात ठिय्या. सावळज येथील शेतकऱ्यांनी बिरणवाडी फाट्याजवळ तासभर रास्ता रोको केले. ग्रामस्थांना दुष्काळी झळा बसत असल्याने पाण्यासाठी सावळजच्या शेतकऱ्यांनी बिरणवाडी फाट्यावर रास्ता रोको आंदोलन केले. यामुळे आटपाडी सांगली मार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. विसापूर पुंदी योजनेचे सिद्धेवाडी तलावात सोडलेले पाणी अचानक बंद केल्यामुळे संतप्त झालेल्या सावळजच्या शेतकऱ्यांनी बिरणवाडी फाटा इथे रास्ता रोको केलाय. या चक्का जाममुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूला वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. बंद केलेले पाणी तातडीनं सुरू करावं या मागणीसाठी सावळज येथील शेतकऱ्यांनी बिरणवाडी फाट्याजवळ सुमारे तासभरापासून रास्ता रोको सुरू केलाय. जोपर्यंत अधिकारी येत नाहीत तोपर्यंत रस्त्यावरून हलणार नाही असा इशारा शेतकऱ्यांनी दिला होता. परंतु तासगाव पोलिसांनी या ठिकाणी धाव घेत आंदोलकांना ताब्यात घेतले. यावेळी शेतकरी व पोलिसांमध्ये बाचाबाची झाली. यावेळी तासगाव पोलिसांनी शेतकऱ्यांची धरपकड करत त्यांना तासगाव येथे पोलीस ठाण्यामध्ये आणले होते. ही बाब युवा नेते रोहित पाटील यांना समजताच त्यांनी तातडीने पोलीस ठाण्यात धाव घेत शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल केले तर माझ्यावरही गुन्हा करा अशी मागणी लावून धरत पोलीस निरीक्षक सोमनाथ वाघ यांच्या केबिनमध्ये ठिय्या मांडला. सावळज येथे या घटनेच्या निषेधार्थ गाव बंद ठेवून घटनेचा निषेध करण्यात आला होता. तासगाव प्रतिनिधी पॉवर मराठी न्यूज. एकच नजर चौफेर खबर. पॉवर मराठी न्यूज. सरकारी गाडी काय चोरी आंदोलन केलं. आंदोलन करताना सुद्धा ह्याच गाडीतून येतो. ही गाडी काय फक्त आरोपींसाठी नाही. तुमच्याकडे मला काय द्यानं तुम्हाला सरकारी वाला तुम्ही प्रतिनिधी का बसा तुम्ही सरकारी आम्हाला माहिती आहे असू द्या ना असू द्या ना. आम्ही कार्यकर्ता आहे. तुम्ही आंदोलन केलंय ना. तुम्ही सुद्धा सरकारी वाहनांना आंदोलन केलंय ना. तुम्ही चुकीच्या गोष्टीचं समर्थन मी तुम्हाला ताब्यात घेतल्यानंतर तुम्हाला तुम्ही उठवले ते काय राजा नाही बदलली बोलू नका. मी विनंती केल्यानंतर तुम्ही उठलेला आहे. तुम्हाला ताब्यात घ्यायला माझं माझी कायदेशीर ताब्यात दोन तास तुम्ही सामान्य जनतेला गुन्हा दाखल करतात. तुम्ही जर रस्ता रोको केला ना मला वाजायचं घ्या. तुम्ही जर रस्ता रोको केलाय लोकांसाठी केलाय तर तुम्ही कायदेशीर कारवाईला सामोरं पण केलं पाहिजे. सामान्य लोकांना तुम्हाला कारवाई केल्यानंतर तुम्ही उठलाय. माझ्या शब्दाला मान दिलेला नाही तुम्ही. आम्ही तुम्ही प्रमुख लोक आहात. त्यांनी रस्ता रोको केलाय. त्यांनी कायदेशीर कारवाईला सामोरं जावं. सामान्य लोकांना वेठी धरून शासनानं प्रशासनानं आम्हाला गेली 6 महिने वेठी. तुम्ही काल संध्याकाळी निवेदन दिलं. 40 वेळा दिलं साहेब. तुम्हाला एक माहिती आहे 40 वेळा दिले. हा मार्ग काय कमी लढाई 22 तारखेला मग कुठला मार्ग माझ्या प्रश्नात उठलं
रिक्वेस्ट करतो आम्ही ऐका, आम्ही सगळेजण तुमच्या बरोबर येतोय. आम्ही 10 वेळा निवेदन तुम्ही होता ऑफिसला जावा, 10 वेळा आम्ही त्यांच्याकडे गेलो ना. मग मला माहित आहे का या सगळ्या गोष्टी तुम्ही माझ्याकडे किती वेळा आला? विशेष नाही ना. आम्ही काय चोरी केली का? नाही, परवानगी रस्ता रोकोला कोणी देत नाही. परवानगी रस्ता रोकोला मिळत नसते. मी सांगतो, एवढ्या सगळ्यांना एकदम विषय मिटून जाईल. पाटलाच वर शब्द देतो. तुम्ही म्हणताय म्हणून नाही असं आत्ता झालं यो. तुम्ही म्हणताय म्हणून नाही, आम्ही तुमच्या बरोबर येणार आहे. सगळी व्यवस्था आम्ही सगळे कार्यकर्ते सगळे नेते करतो व्यवस्था. सगळी आहे तेवढे आता गाडी तेवढे जेवढ्या माझ्या गाडीत बसू शकते तेवढ्या ही गाडी बसतो. दुसरी वाहन जास्त येतो. चालक येणं मला काय माहित नाही. चला तुम्हाला जेवढ्या लोक जे कोणी प्रमुख प्रतिनिधी आहेत ते गाडीतून चला. ज्यांना बाकीच्यांना खाजगी गाडीतून यायचे ते येतील. खाजगी तुम्ही काय पहिल्यांदा आंदोलन करत नाही. तुम्हाला आंदोलन आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी YouTube चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा.